कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। दिशा मॅडम ना अजिबात अक्कल नाहीये. बरं झालं त्या दिवशी तू त्यांची चांगली जिरवलीस. निघाल्या होत्या ना ब्रँड अँबॅसिडर बनायला तुझी जागा घ्यायला. आईने मॅडमनी ना त्यांना हाताने धरून घराबाहेर काढून टाकायला हवं. सावित्री, काय गे, समजतेस काय तू स्वतःला? कोण आहेस तू? या घरातली एक फालतू मेड आहेस आणि माझ्याबद्दल बोलतेस तू इथे? जे हिम्मत! दिशा मॅडम, भानावर या. तुम्ही कुणावर हात उगारताय समजतंय का तुम्हाला? भानावर मला नाही, मला दोघींना यायची गरज आहे. फालतू सर्वांचात या घरात तुम्ही आणि तुझी घरातल्या मालकिणीचा हात धरायची हिंमत होते. माझा हात धरल्यावर त्या प्रियाची काय हालत झाली हे विसरलीस का तू? डायरेक्ट नोकरीवरून हकलून लावलं तिला. दिशाच्या अंगाला हात लावायची तुझी हिंमतच कशी झाली? ही मुलगी मला आपल्या कंपनीत, घरात आणि आजूबाजूला कुठेही दिसता कामा नये. व्हेरी गुड. बोल, काय बोलत होतीस तू? दिशा मॅडम, सावित्री आत्या वयानं मोठ्या आहेत आपल्यापेक्षा. निदान त्यांच्या वयाचा तरी मान ठेवायचा. ए पारू, तुला बोलायला चान्स दिला, मला शिकवायला नाही यायचं. आणि ही बाई वयाने मोठी असली ना तरी लायकीने मोल करीडच आहे. हिला काय मान द्यायचा? दिशा मॅडम, ए तू ना स्वतःला या घरची आणि कंपनीची मालकीण नको समजायला लागूस. ब्रँड अँबॅसेडर झाल्यामुळे जर तुला एवढा माज आला असेल ना तर लेट मी टेल यू वन थिंग. फर्स्ट टाइम तू बाय लक ब्रँड अँबॅसेडर झालीस आणि सेकंड टाइम चिटिंग करून जिंकलीस. येस, त्या दिवशी प्रीतमने तुला हेल्प केली म्हणून तू जिंकलीस. तिचे काही स्पेशल स्क्रीन अरेंजमेंट केली होती तर तुझी फालतू जर्नी दाखवून त्यात सिंपथी गेन केलीस, त्यामुळे तू जिंकलीस. तो एक नॉनसेन्स माझ्या कळ्यात पडलाय. स्वतःच्या बायकोची हेल्प करायची सोडून या नॉनसेन्स मेडची साथ देत बसला होता. दिशा मॅडम, हो असं का बोलताय तुम्ही? ते आले होते की तुम्हाला साथ द्यायला, पण तुम्ही काय केलं? नेहमीप्रमाणे त्यांचा अपमान करून त्यांना हकलून दिलं. हे बघा दिशा मॅडम, माझं ना फक्त एकच मागणं आहे तुमच्याकडं. प्रीतम सरांना त्रास देऊ नका. त्यांच्यावर देवी आईंचे संस्कार आहेत म्हणून ते शांत आहेत. आणि अजून एक गोष्ट ध्यानात ठेवा, प्रीतम सर आहेत म्हणून तुम्ही आहात. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.